पुंडलिक वरदान हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाडे वा आमच्या साधू संतांकडे शस्त्रही आहे आणि शास्त्रही आहे दुधारी तलवार संत एकनाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांचे गुरु देवगिरीवर असताना वार गुरुवारच्या दिवशी आणि जनार्दन स्वामी गडाचे सेनापती असताना तिथं नामस्मरण करत खोलीत वार गुरुवारच्या दिवशी दिगंबरा दिगंबरा भजन करायचं बाहेर निघायचं नाही आणि नाद बाहेर होते परचक्र आला ना हात भजन चालू होतं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा परचक्र आलं पाद वल्लभ हाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ परचक्र आलं गडाचे गडकरी दत्तप्रभूचा साक्षात्कार होता जनार्दन स्वामींना देवगिरीवर आणि खोली लावून बसलेले आहे आणि परचक्र आलं देवगिरीवर नाथांनी शस्त्र उचललं अंगात चिलकत घातलं आणि हजारो सुलतानांची मुंडकीन पैठणच्या नाथांनी छाटली महाराज हे वीर कोणाचे आहे विठ्ठलाचे वीर आहे वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे कडी काळ पाया पडे कडी काळ पाया पडे जय हो काळ पाया पडे घडी काळही ज्यांच्या पुढे नतमस्तक होतो ते विठ्ठलाच्या वीरात ताकद आहे हिमातीन निवासाय पंढरपूर निवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असा विश्वाचा मालक हे विठ्ठलाचे वीर आहे हा नामस्मरणाची ताकद आहे म्हणून कडी काळ पाया पडे कडी काळ पाया पडे वा 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 घडी काळ नाही तर काळ उशाला बसलेला आहे कोण कधी जाईल सांगता येत नाही इथं लगेच चर्चा होईल अहो सकाळीच गुरुदेव महाराजांनी कीर्तन केलं म्हणजे तुम्ही मायकडनं का पाहू कोण कधी जाईल सांगता येत नाही हा चालूच हो काळ उशाला बसलेला आहे झोपेत सुद्धा माणसं मरायला लागलेले आहे मग सगळ्यांना विनंती जागसूच झोपत जा मरण प्रत्येकाला आहे हा पण हा आपण काळाच्या ताब्यात आहोत साधू संतांच्या ताब्यात काळ आहे कडी काळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाडे वर हात करून सर्वांनी भजन करायचं जय 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 हा विठोबा विठोबा रखुआ जय 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 विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा काळालाही हरवण्याची ताकद विठ्ठलांचे वीराचे वीर विठ्ठलाचे गाणे कडी काळ पाया पडे करतात काय एवढी ऊर्जा कशाने प्राप्त होते अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज करती सांगतात घोष जय जयकार वा वा करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार
करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषांचे वा वा डोंगर जळती दोषांचे वा वा वा. डोंगर करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर जय हो वा जळती दोषाचे डोंगर जळती करती घोष जय जयकार कर घोष जय जयकार जय जयकार वा वा सुंदर सुंदर गोड करती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर वा यांच्या हातात काय आहे बाण आहे महाराज तिसऱ्या चरणात दया क्षमा शांती वा दया क्षमा शांती सुंदर क्षमा शांती दया क्षमा शांती हे दया क्षमा शांती वा. दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती वा वा. बाण अभंग हे हाती हो दादा. बाण अभंग हे हाती बाण अभंग हे हाती हाती करती जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार बाण भंग हे हाती वा. बाण भंग हे हाती बाण भंग हे हाती बाण भंग हे हाती हाती करती घोष जय जयकार जय हो. करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जय जयकार दया क्षमा शांती बाण अभंग हाती दया वा दया शब्द आपल्या वाऱ्या वाढल्या पारायण वाढले पण दया संपली दया वाढली पाहिजे साधना करत असताना दयाही वाढली पाहिजे जी दुसऱ्याची लेक सून म्हणून नांदायला आणली तिच्या बापानं उंडा दिला नाही म्हणून जाळून मारली कुठे गेली दया हा दया शब्द उलटा करा याद होतो अरे जिसके हृदय में दया है उसकी याद प्रभु को आती है दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान तुलसी दया न छोड़िए जब तक घट में प्राण दया हातात आहे त्यांच्या आता शस्त्र दया क्षमा शांती बाणाभंग हे हाती असे विठ्ठलाचे वीर हा महाराज मग प्राणाची आहुती देऊन मातृभूमीचं रक्षण यांनी केलं अफजल खान वधानंतर सागराची लाट गरुडाची भरारी वाऱ्याचा वेग आणि छत्रपतींची दौड सारखी आणि मग महाराजांवर मोठं संकट आलं पन्हाळ्यात महाराज अडकले गेले तो भाग सर्वांना माहित आहे 2 पालख्या जाणार होत्या आणि बांधल देशमुखांनी जीवाची बाजी लावून आजही ती गजापूरची जी घोडकिंड आहे ती रक्तानं बांधलांच्या रक्तानं पावन झालेली आहे प्राणाची आहुती करून छातीची ढाल करून स्वराज्याचा तारणहार जगवला त्या बाजी प्रभू 300 बांधल वीरांचा रक्ताचा सडा त्या खिंडीवर पडलेला आहे अशा शूरावीरांना मानाचा मुद्रा आहे यांना काय मुलं बाळ नसतील का यांना काय संसार नसेल का महाराज पन्हाळ्यात महाराज अडकले सिद्धी जोहर कर्नूलचा कोहिनूर
आणि आदिलशाहीनं सिद्धीजवळची फौज पाठवली. महाराजांना 600 बांधल देशमुख घेऊन एक पालखी राजमार्गाने जाणार होती आणि एक पालखी आडमार्गाने जाणार होती. राजमार्गाने जी पालखी जाणार होती त्याच्यात शिवा काशीत बसलेले होते आणि दुसऱ्या पालखीत स्वराज्याचे तारणहार बसले होते. घोंगड्या पांघरल्या 50 पावलांच्या अंतरावर नजरबाज होते. धोधो पावसाला सुरुवात झाली आणि गडावून निघण्याची तयारी झाली. काळ्या मांजराच्या पावलानं रात्राशी पुढे सरकत चालली होती आणि वेळा जवळ आला. त्याच्यात बाजीप्रभू देशपांडे, तुरतुरीत गोंडा आणि शेंडीची खटकन गाड दिलेली. असे जन्माला येत नाही, जन्माला घालावे लागतात. तलवारीचं वजन 6 किलो. महाराज 2000 जोर, 2000 बैठका, बाजींच्या कमरेला चांदीचा करदोडा, 15 ते 16 वर्षाचा तरणा बांड मावळा, गुडघ्याच्या बाजूला जे लवणं असतात त्याच्यात गुडघा टेकून उभा राहायचा आणि बाजे प्रभूंना दंड बैठका आणि घामाचा पाठ व्हायला. मग बाजे प्रभू म्हणायचे आत्ताशी अंगाची रग जिरली. एकदा लहान असा घाव झालेला होता बाजे प्रभूंच्या छातीवर. दुसरा मावळा म्हणाला, काका अंगावर घाव झालेला आहे. बाजी प्रभू काय म्हणतात, अरे हा घाव नाही, हा शुरावीराच्या अंगावरचा दागिना आहे. दागिना हा तलवारीचा घाव म्हणजे दागिना आहे. आणि हा दागिना फक्त छातीवर पाहिजे, पाठीवर नाही. छातीवर पाहिजे. पाठीवर तर फक्त छत्रपतींची थाप पाहिजे. पाठीवरून छत्रपतींनी हात फिरवायचा की मुघल सल्तनत महाराजांच्या पायावर आपण अर्पण करायची. काय निष्ठा आहे. रायाची बांधलासारखे तरणे बांधवीर त्या बांधलामध्ये होते. पालखीत निघाले महाराज आणि वेडा जवळ आला. बाजींच्या आवाजाची जरब होते. बाजी म्हणाले, चला. निघाले 600 बांधलवीर. घोंगड्या पांघरल्या 600 बांधल देशमुखांनी. वेडा माग गेला. 50 पावलाच्या अंतरावर नजरबाज उभे होते. ती मुळात वाटच नव्हती. कुठं कमरे इतके खोलगे. पायातली पायताना आता गळून पडली होती. सर्र दिशी विंचू डंक मारतोय. कुठं सर्र दिशी सर्प पायावून निघून जातोय. फक्त आपण मेलो तरी चालेल, पण स्वराज्याचा तारणहार जगला पाहिजे. कशी तरी गजापूरची गोडखिंड गाठली. रुबाबदार खिंड, दोन्ही बाजूला कडे, आनंदाची वाट जाण्याची. आणि तिकडे शिवा काशीदांचं बलिदान झालं. शिवा काशीदांची ज्योत अनंतात विलीन झाली. शिवा काशीदांची ज्योत. शिवा काशीद म्हणाले त्या सिद्धीजवळला, अरे युद्ध जर करायचं असं तर माझ्याही पालखीत तलवार होती. जन्माला म्हणून जरी शिवा काशीद म्हणून आलो, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय. सिद्धी जोहरनं सिद्धी मसूद पाठवला. जवळ काही ठिकाणी 10,000ची फौज सांगितलेली आहे, काही ठिकाणी 20,000ची फौज सांगितलेली आहे. कशी तरी गजापूरची घोडखिंड गाठली आणि शत्रूंच्या किंकाळ्या कानी आल्या. थकून बागून असलेले सगळे मावळे, पण स्वराज्याचा तारणहार संकटात आहे. बाजीप्रभू म्हणतात, राजे इथून तुम्ही विशाळगड सर करा. तोफेचे 3 बार द्या. 300 बांधलवीर बरोबर द्या आणि तोफेचे 3 बार द्या. जोपर्यंत तोफेचा धडाका होत नाही याच्यातला एकही हात जाऊ देत नाही. राजे म्हणता, बाजी काका तुमचं बरं वाईट झालं तर मुला बाळाला अन्न पाणी देण्याकरता कोण? बाजी प्रभूंचे उद्गार ऐकून तुम्ही सुद्धा टाळी दिल्याशिवाय राहणार नाही. बाजी प्रभू म्हणता, राजे आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखाला जगवणारा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. महाराज निघावं. राजे म्हणाले, बाजी काका म्हणूनच या राजेपणाचा तिटकारा येतो. असे कितीतरी बळी द्यावे लागतात. आपण शत्रूशी सामना करू.
त्यावेळेला बाजी काका म्हणतात, राजांच्या कमरेला जी खंजर होती सर्व दिशी काढला. राजे, माझी तुम्हाला आण आहे, जर तुम्ही निघाले नाही, विशाळगडाला जर निघाले नाही तर इथंच तो जांबिया माझ्या हृदयात खुपशील मी. आण आहे तुम्हाला. जड अंतकरणाने निरोप घेतला महाराजांनी. आणि शेवटचा मुजरा बांदलवीरांनी, 300 बांदलवीरांनी महाराजांना झडवला. राजांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू चालले होते. निघाले महाराज, पण जाता जाता बाजीप्रभू म्हणतात, राजे, गडावर गेल्यानंतर तोफेचे 3 बार द्या. तोफेचे 3 बार द्या. याच्यातला एकही आत येऊ देत नाही खिंडीच्या. आणि यमाची सुद्धा छाती नाही आज बाजीला नेण्याची. निघाले. इथंच आमचं वैकुंठ, इथंच आमचं कैलास. या 300 बांदलवीरांची जागा इथं. रक्ताचा सडा पडन या गजापूरच्या खोडखिंडीवर. आणि हजारो वर्ष बांदलांच्या त्यागाची आठवणी गजापूरची घोडखिंड देईल. निघावा महाराज. निघाले महाराज. आता 300 बांदलवीरांनी खिंड अडवली. तो काय मोर्चा का चालले दगड मारायला. पहिली फळी 15, 25, 30 अशी ठरली. बाजीप्रभूंचं वय होतं जवळजवळ 50. आणि त्यांच्यापेक्षाही त्यांचे मोठे बंधू होते फुलाजी प्रभू, 55 वर्षाचे. बाजीप्रभू म्हणतात, दादा मरायचंय आज. दादा मरायचंय आज, पण एकट्यानं नाही मरायचं. मला सोडून जायचं नाही. मला सोडून जायचं नाही, मरायचं. पण तोफेचा भार झाल्यानंतर मरायचं. महाराज गडावर पोहोचल्यानंतर मरायचं. दादाजी प्रभूंच्या डोळ्यात पाणी आलं. रायाचे बांधल्यासारखे तर्रे बांडवीर होते, 25 ते 28 वर्षाचे. त्यांच्या पत्नीनं तिकडं पाण्यात गणपती ठेवला होता. अरे मुलं बाळा नसतील का त्यांना? संसारावर पाणी पत्र ठेवून आई बहिणीचे अब्रू वाचवण्याकरता, आपल्या तारणहाराला वाचवण्याकरता गजापूरच्या घोडखिंडीवर ते बांधल उभे होते. आणि शत्रूचा लोंडा जवळ आला. बाजी प्रभूंनी नुसती तलवार अशी उगारली आणि एकच गर्जना झाली, हर 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 महादेव. एकाची सुद्धा पिशाच होईना पुढे सरकण्याची. रायाची बांधल्यासारखे वीर आता मराठा कशाला म्हणतात? अरे मातृभूमी करता हाताला जो पेटतो त्याला मराठा असं म्हणतात. मरा लेकिन हटा नहीं मराठा. मरा लेकिन हटा नहीं मराठा. मातृभूमी करता हट्टाला जो पेटतो त्याला मराठा म्हणता. बांधलवीरांनी तलवारी उगारल्या. ए रायाजी, आज मरायचंय रे. मरायचंय काका, मरायचं. पण महाराज गेल्यानंतर, तोफेचा बार झाल्यानंतर मरायचं आहे. आणि एकच गर्जना झाली, पार्वती पते हर हर महादेव. अरे बेल भंडार नाही सापडला. उचलला चिखल, गजापूरच्या घोडखिंडीवरचा चिखल उचलला, लावला फळी. मराठ्याची पोर आम्ही नाही भिनार मरणाला. सांगून गेला कोणी शाहीर अवघ्या विश्वाला. तीच आमची जात शाहिरी मळवट भाडी भवानीचा. अरे पोत नाचवीत नाचतो दिमाका हे जवानीचा. आणि तुटून पडले रणकंदन झालं. ढालीला तलवारी आदळल्या. पहिला तास गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. पाऊल भर सुद्धा गनिम पुढे सरकू दिला नाही. काळ सुद्धा त्या खिंडीवर रोखून ठेवला. पुण्यश्लोक बाजी प्रभूंनी काळाला सुद्धा, काळाची सुद्धा छाती नव्हती पुढे येण्याची. थांब, आज मरायचंच आहे. पण महाराज गेल्यानंतर मरायचं आहे. अरे 5 तास झाले, भाऊल भरसर सुद्धा 300 बांधल पुढे सरकू देईना. बंदूकवाला बोलावला सिद्धी मसूदनं. आणि बंदूकवाला 1 किलोमीटरच्या अंतरावर उभा केला. आणि बंदूकवाल्याला सिद्धी मसूद म्हणतो, चलाव गोली. त्यावेळेला बंदूकवाला म्हणतो, किसमे गोली चला नाही हुजूर. त्यावेळेला सिद्धी मसूदनं एक अशा त्याची कानपट्टी दिली आणि सांगितलं, ज्याच्या अंगावर आता घाव टाकायला जागा नाही, घाव टाकायला चालून जागा नाही, चालव त्या बाजीप्रभूवर गोळी. बंदुकीची फैर जडली, छातीत गोळी बसली बाजीप्रभूंच्या. सर्र दिशी 5 पावलं मागे सरकले.
तरी पट्टा अजून पागुटा गळून पडलं होतं. घाव जिथं नव्हता अशी जागा नव्हती. सगळीकडे शेंद्रासारखे लाल झालेल्या रक्तानं बाजी प्रभू छातीत गोळी बसली. धिप्पाड इमारत खाली कोसळली. लगेच खाडखन डोळे उघडले. अजून मावळ्याने खिंड अजून अजिंक्य होती. आणि मावळ्याला म्हणता का रे महाराज गडावर पोचले का? तोफ्यांचा बार झाला का? मावळा म्हणतो बाजी काका तोफेचा बार दिसत नाही. जणू महाराज गडावर पोचले नाही. आणि मग रक्ताच्या थारोळ्यातून उठले. तलवार हाती घेतली. दुसरा ढाल आणला. हे ढाल कशा करता? आण तलवार. चढवली तलवार. पट्टे चढवले दोन्ही हातात. महाराज गडावर पोहोचले नाही. तोफेचा बार झाला नाही. बाजी मरतो कसा? रणकंदन सुरुवात झालं. अकराळ विक्राळ रूप पाहून सिद्धी मसूची फौज माग होऊ लागली. भयानक आता आम्ही वाट पाहतोय. बाजी म्हणाले. बाजी प्रभू म्हणता आम्ही वाट पाहतोय महाराजांच्या तोफांची. आणि तिकडे विशाळाच्या पायथ्याला पोहोचले. सुरव्यांचा वेडा. दगाबाज सुरव्यांनी दगाबाजी केली. साथ दिली नाही महाराजांना. आणि तलवारीची चमक महाराजांनी दाखवली. सुरवे बाजूला गेले आणि गडावर चढले. गड सर केला. आणि तोफ्याचा जो बार वाजवणार होता त्याला म्हणता पाहता का या बत्ती तोफेला माझे बाजी खिंडीला आडवी उभी आहे. आणि पहिली घेतली मशाल महाराजांनी. तोफेला बत्ती दिली. पहिली तोफ कडाडली. दुसरी कडाडली. तिसरी कडाडली. तोफेचा तो जाळ बाजीनं पाहिला. आणि बाजी प्रभू म्हणाले याचसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा. जाता जाता जवळजवळ 4-5 संपवले. आणि त्यांची धिप्पाड इमारत खिंडीवर धाड दिशी कोसळली. त्यांच्या श्वासानं तिथली माती 2 फूट उंच उडाली. आणि बाजी प्रभू म्हणता सांगत राहिले माझा शेवटचा मुजरा छत्रपतींना जाऊन सांगा राजाला. बाजी गेला पण वचन पूर्ती करून गेला. म्हणून सांगावं असं वाटतं घासल्याशिवाय धर नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धर नाही तलवारीच्या पातीला. तसा पुण्य श्लोक बाजी प्रभूंशिवाय बलिदान झालेल्या स्वराज्यासाठी मावळ्यांशिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या मातीला. असे वीर ते वीर होते. म्हणून असे वीरांनी त्याग केला. म्हणून तुम्ही तुमच्या कपाळी गंध आहे. गळ्यात माळ आहे. आणि आई बहिरीची आबरू सुरक्षित आहे. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, रणवीर तानाजी मालुसरे, धर्मवीर संभाजी राजे वीर. त्याच्यातलंही पारमार्थिक वीर आणि व्यावहारिक वीर. वा बाहेरील शत्रूंना संपवतो त्याला व्यावहारिक वीर म्हणतात. आणि आंतरिक शत्रूंना जो संपवतो त्याला पारमार्थिक वीर म्हणतात. माऊलींची उभी आहे तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांतो होय ते वीर विराग साहती. आणि विषयाला हरवणं अवघड आहे. पण इथं जे घ्यायचं परंपरेनं घ्यायचं. वा वीर शब्द तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांतो होय ते वीर विराग साहती. वीराचे प्रकार आहे. आणि आत्ताच्या काळात पेणारे वीर आहे. हे पेताड लोक आम्हालाही ताण देतात. आता तरी मोठ्या गाडीत प्रवास आहे. पूर्वी बसमध्ये प्रवासाने एक पिऊन शेजारी बसला. मला लागला खोकला. तो म्हणाला महाराज तुमच्या खोकल्याचं औषध माझ्याकडे आहे. त्यांनी ओतली ना बुचनात लगेच. म्हणलं तुमच्या औषधानं माझा खोकला जाईल का? तो म्हणाला माझी 100 एकर गेली तुमचा खोकला जाणार नाही का? हे पेणारे वीर आहे. बरं डोके गौरव महाराज डोके असे जबर चालतात. समोरून अंत्ययात्रा येत होती. आणि 1 किलोमीटर सायकलीवर बसलेलं आणि पिऊन बसलेलं. तो म्हणाला मी जर खानदानी पेणार असेल तर सायकल अशी 4 खांदेकरांच्या मधून गेली पाहिजे. हे रिकामी कुठे कोणी सांगितले का? आणि जे पांडण मारलं त्यानं खांदेकरेपर्यंत येईपर्यंत ती सायकल 70-80च्या स्पीडने आली. माडक्यावाल्याला पाहिला 10वा आणि 13वा जागेवरच आहे आपला. तो गेला निघून. येणं बरोबर या पेताळानं सायकल अशी बरोबर मध्ये घातली. खांदेकरी गेले पळून रपकन प्रेत याच्या अंगावर आपटलं. गावकऱ्यानं प्रेत बाजूला केलं. मेदाम हाणला. वरून म्हणतो कशाला मारता? गावकरी म्हणाले प्रतिष्ठित व्यक्तीची अंत्ययात्रा आहे. मध्ये सायकल घातली. वरून म्हणतो कशाला मारता? तो म्हणाला ज्याच्या अंगावर सायकल घातली ते काही बोलत नाही मग तुम्ही कशाला बोलता? हे जे आहे हे व्यसनाधीन असलेले हे वीर आहे. या वीरांचा उपयोग देशाकरता धर्माकरता नाही महाराज. हा विठ्ठलाचे वीर. काय दैवत पांडुरंगाचं लाभलेलं आहे. वा हे वीर विठ्ठलाचे आहे.
आणि हा वारकरी संप्रदायात या संप्रदायाला जगात तोड नाही महाराज, जगात तोड नाही. विटेवरचा मालक उभा आहे. कोणा करता उभा आहे? भावी करता का उभा आहे. माय बापांची सेवा केली त्या पुंडलिक रायानं, त्यांना पावणार ते दैवत आहे. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, 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 क्या बात. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत. जय हो. तू कमने मात धन्य त्याची, तू कामने मात धन्य त्याची, धन्य त्या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षे, वा वा. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षे, वा वा. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षे, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षे. वारकरी संप्रदाय हा स्वरप्रधान संप्रदाय. पण तुका म्हणे माता धन्य त्याची, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुका म्हणे माता धन्य त्याची, असा पंढरी राया महाराष्ट्राला लाभलेला आहे. द्वारकेतलाही तोच आहे, वृंदावनातलाही तोच आहे, पंढरी स्थिरावाला. द्वारकेतला 56 भोगाचा भुकेला आहे. हा पांडुरंग जो पंढरीचा आहे तो भजनाचा भुकेला आहे. भाव सगळ्यांनाच आहे, भाव सगळ्यांनाच लागतं. तो शृंगाराचा भुकेला आहे वृंदावनातला. वा, भाव महत्वाचा आहे, तरी वृंदावनातला शृंगाराचा भुकेला आहे, द्वारकेतला 56 भोगाचा भुकेला आहे, पण महाराष्ट्रातला काकड्याचा भुकेला आहे, भजनाचा भुकेला आहे, भजनाचा भुकेला आहे. असे विठ्ठलाचे हे वीर आहे जे काळावरही मात करतात. मग काय करतात? करती घोष जय जयकार. घोष महत्वाचाच आहे. या घोषात ताकद आहे. माऊली सावता महाराज असं, नामदेव महाराज असं सगळे वारकरी तीर्थयात्रा करण्याकरता निघाले 12व्या शतकात. आणि 12 ज्योतिर्लिंग, सोटी सोमनाथ, श्रीशैल्य मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर, महाकाळेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकराज, काशी विश्वनाथ, औंढ्या नागनाथ, बस परळी, वैजनाथ, रामेश्वर आणि कृष्णेश्वर औंढ्या नागनाथाला आले. आणि मग टाळ मृदुंगाचा घोष घेऊन, काय जय घोषात ताकद आहे, घुसले घोष करत, पार्वती पते हर हर महादेव, शिवगंगाधर भगवान की जय. तर रुद्राभिषेक चालू होता. आणि तेवढ्यात त्यांचा त्या ब्राह्मणांचा, पुजाऱ्यांचा रुद्राभिषेक चालू, आणि मध्येच म्हणायचे पुंडलिक. आणि मग ते पेटी मास्तरांना हसू आलं. ते महाराज मंत्र चुकायचे ना, कोणाचे? ते ब्राह्मणांचे, पुजाऱ्यांचे. आणि ते ओरडले, टाळ कुठ्यानो, मंदिराच्या मागे भजन करा, तुमच्यामुळे आमचे मंत्र चुकतायत. माऊली नामदेव महाराजांना सगळ्या मांदियाळीला मंदिराच्या माग पाठवलं. आणि मग नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. हीन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा दर्जी नामा तुमने काहे को बनाया. डोळ्यात पाणी आलं. आणि मग पांडुरंगाने विचार केला. भगवान शंकर औंढ्या नागनाथ विचार करतात, कारण या वारकऱ्यांच्या काकड्याला मी जातो. त्रिशूळ डमरू घेऊन आला. रंभादिक नाचती उभ्या जोडून हात, तिरळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, तिरसुळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. मग काकड्याचे प्रमाणे, काहींना आकडा माहिती पण काकडा माहित नाही, काहींना आकडा माहिती पण काकडा माहिती. मग वारकरी त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. प्रत्यक्षात महादेव विचार करतात, मी काकड्याला जातो आणि या पुजाऱ्यांनी खुशाल माझे जे काकडा करतात त्यांना बाहेर काढा. टाळ कुट्यानो, निघा बाहेर, मंदिराच्या मागं भजन करायचं. आणि मग नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. मंदिराच्या मागं भजन चालू केलं.
आणि मग महाराज आवडलं तर कळलं तर टाळी द्या. वर्णन असं आहे, टाळ विना लेकर नामा देवल में गया, पूजा करते करते बम्मन ने बाहर धकाया, देवाल के पीछे नामा अल्लाह पुकारे, गर्जना केली, अरे जिधर जिधर नामा उधर देवली फिरे. फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती, वा वा वा. फिरविले देऊळ जग माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, भरियली होंडे नरसिंहाची, भरियली होंडे नरसिंहाची. देवळात फिरवलं, फिरविले. रागाचं नाव सांगू का? चारुकेशी. हा, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. भक्ता करता नुसता जय घोष केला, पुंडलिक वरदा असा घोष केला. महादेवानं तोंडच मंदिराचं फिरवलं, महादेवानं वारकऱ्यांकडे तोंड केलं. एवढी ताकद कशात आहे? जय घोषात आहे. आणि हा घोष कुठं होतो? इथं जातीपातीच्या पलीकडचा आहे वारकरी संप्रदाय. हा जय घोष, हा जय घोष असा आहे, सकळाची येते, हा हे अधिकार. कोणी या खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, कोणी जय घोष करा. हा, असं कुठं इथं फक्त वारकरी संप्रदाय आहे. हा, यातायाती धर्म नाही, विष्णुदासा निर्णय हा इसा वेदशास्त्री. बस इथं जातीपातीच्या पलीकडचा वारकरी संप्रदाय. आपल्या किती संतांचं गोड मंत्रिमंडळ आहे. माऊली मुख्यमंत्री, माऊली मुख्यमंत्री, गोरोबा काका हा बांधकाम मंत्री, बांधकाम मंत्री गोरोबा काका. तुमचं हसणं फार सुंदर आहे. गोरोबा काका महाराज, गोरोबा काका. तेरे गावी आये भक्तीचा रंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. बांधकाम मंत्री गोरोबा काका, बांधकाम मंत्री. गृहमंत्री पैठणचे नाथ बाबा. 10 संन्याशाला सुद्धा चारित्र्य संपन्न ग्रहस्थी जड आहे. एका जनार्दनी ग्रस्त श्रीमी बरा. नाथ बाबा चांगदेव महाराज, योगीराज चांगदेव महाराज, योग प्रशिक्षण मंत्री चांगदेव महाराज, कायदे तज्ञ मंत्री कोण? 1400 वर्षाच्या योग्याला सुद्धा कायदा दाखवणाऱ्या मुक्ताई आई साहेब. कायदे तज्ञ मंत्री, कायदे तज्ञ मंत्री कोण? मुक्ताई आई साहेब, मुक्ताई आई साहेब. आणि महाराज केश करतानाला आहे मंत्री संत सेना महाराज. सुवर्ण उत्पादक मंत्री कोण? नर हरी सोनार हरी दादाज, भजन करी दादे, भजन करी दादे, रात्र दिवस तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. महाराज पण सर्वांना घेऊन चालणार आहे. अय मेळविली मांदे वैष्णवाजे, मेळविली मांदे. सगळ्या संतांनी आपापल्या पद्धतीनं गजर केला. आणि हा जय घोष करती घोष, जय जयकार जळती दोषांचे डोंगर. घोषात ताकद आहे. दिंडी मागुनी दिंडी आली, वाळवंटी बेटा बेटी झाली. कानोपात्रा निघाली आणि चोखोफरांची दिंडी निघाली. म्हणाली बाबा दिंडीत येऊ का मी? अजून पांडुरंग परमात्मा ऐकला पाहिला नाही. तिचं सौंदर्य हरण करण्याकरता बिदरचा बादशाह पाठलाग करत होता. आणि पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात आली, पाहिला अय लावण्य मनोहर देखियेला. चाल वैकुंठवासी बाबा महाराजांची आहे. देखियेला विश्वाचा मालक पाहिला आणि सांगितलं माग बिदरचा बादशाह तिचं हरण करण्याकरता उभा होता. पांडुरंगाला म्हणते नीच कुळात तू मला जन्माला घातलं, पण ही काया तुझ्या करता ठेवली, तुलाच अर्पण करते. भगवंताच्या चरणाजवळ तिची ज्योत विलीन झाली भगवंतात. दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार झाला आणि त्याच्यातून झाड उगवलं. ते कानोपात्रीचं झाड आहे. आणि मग वारकरी म्हणाले
काय एका वेशीची मुलगी पांडुरंगाच्या भेटीला गेली, कानोबाला पात्र झाली. एवढी ताकद जय घोषात आहे, म्हणून करती घोष जय जयकार. जळती दोषांचे डोंगर. मग महाराज म्हणतात दया क्षमा शांती. दया महत्वाची आहे. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोडिये जब तक घट में प्राण. दया महत्वाची आहे आपल्यासाठी. आपल्या वाऱ्या वाढल्या, पारायण वाढले, पण दया ज्या आई वडिलांनी आपला तळ हाताच्या फोडासारखा आपला सांभाळ केला, आणि ज्या आईनं 9 महिने 9 दिवस उदरात त्या बाळाला वाढवलं, बाळ पायावर उभं राहिलं, सर्व्हिसला लागलं, आणि त्या आई वडिलांच्या कंबाडात लाता घातल्या, कुठे गेली दया? ज्या वेळेला दया लोप पावते त्यावेळेला आठवण येते गाथा ज्ञानेश्वरीची. संतांचे डोस त्यावेळेला द्यावे लागतात. संतांचे डोस द्यावे लागतात. दया महत्वाची आहे. दया हातात साधना शस्त्र आहे त्यांच्या. दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती. मग असे वीर या मातीवर आना आणि म्हणून वीर विठ्ठलाच्या गाळ कणिकाळ पाया पडे. करती घोष जय जयकार. जळती दोषांचे डोंगर. दया क्षमा शांती बाण भंग हाती. तुका म्हणे बळी त्याची कबू मंडळी. करती घोष जय जयकार. जळती दोषांचे डोंगर. प्रतापगडाचा रणसंग्राम जिथं झाला, किल्ले प्रतापगड त्याच्या पायथ्याला सन मराठी वाहिनी करता एकदा जोरात टाळी वाजवा. माऊलीची ओवी. सन म्हणजे सूर्य. माऊलीची ओवी मला वा इथं घ्यावीशी वाटते. सूर्य अधिष्ठिली प्राची जगाराणी उदय प्रकाशाची. सूर्य सर्वांना प्रकाश देतो पण बिल मागत नाही. इथं रिचार्ज मारा नाही तर मारू नका. रिचार्ज मारला नाही तरी सगळीकडे हे काम करता. यांच्या निमंत्रण मान देऊन ईश्वर निष्ठांची मान द्याळी. एकदा धन्यवाद. आणि मस्त पैकी सुंदर पैकी म्हणू का भैरवी? जाता जाता भगवंताच्या जंडी एवढी विनंती. शेतकरी सुखी हो. सीमेवरचा शिपाई त्याला उदंड आयुष्य प्राप्त व्हावं. आणि वारकऱ्याची ध्वजा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडफडत राहो. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे बळी दोघा म्हणे बळी. तुका म्हणे बळी दोघा म्हणे बळी. तुका म्हणे बळी जय हो. म्हणे बळी. तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी. जय हो. त्याची एक भूमंडळे भूमंडळे. करती घोष जय जयकार. करती घोष जय जयकार. करती घोष जय जयकार. करती घोष जय जयकार. त्याची टाळवा. वा वा. करती घोष जय जयकार. करती घोष जय जयकार. दोषांचे डोंगर आयना जळते दोषाचे डोंगर. जय हो. जय हो. जळती दोषाचे डोंगर. जळती दोषाचे डोंगर.
डोंगर जय हो करती घोष जय जयकार करती घोष जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय बोलिले कोरे वेडे वाकुडे बुधवाला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध काही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मरे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम कुंडली कबरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय हर हर सब संतन की जय